नमस्कार मौली, मी नीता कुलकर्णी पुल्लीवार. आपण शनी कथा घेतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. नीलांबुज समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं. भगवान शनिदेव महाराज की जय. आपण पाहिलं की राजा विक्रमादित्यची कथा चालू आहे. शनी महाराजांच्या कर्तृत्वाला तो हसला म्हणून त्याला शिक्षा झाली आहे. 7.5 वर्षाची त्याला ग्रहदशा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे 7.5 वर्ष आता संपत आले आहे. तो त्या तेल्याच्या घरी घाणा हाकतो आहे आणि त्यावेळेला त्याला त्याची कला जी होती गाण्याची, त्या गाण्याच्या कलेतून त्यांनी दीपराग गायला आणि संपूर्ण तामलिंदा नगरीमध्ये संध्याकाळच्या घराघरात दिवे लागले. तेव्हा राजकुमारीने विचारलं, तिथल्या चंद्रसेन राजाची मुलगी पद्मसेना हिने विचारलं आपल्या दासींना की हा कशाचा दीपोत्सव आहे, आता दिवाळी नाही, कुणाचं लग्न नाही, तुम्ही जरा शोध करून या. त्या शोध करायला गेला तर तेव्हा त्यांना हा गाताना दिसला. मग तिने सांगितलं त्याला घेऊन या, मी त्याला मनाने वरला आहे, त्याचा इतका गोड आवाज आहे. आणि असं ते ध्यान त्यांनी नेऊन ठेवलं तिच्यासमोर. दिसायला अत्यंत गोड आहे तो, सुंदर आहे, बोलणं गोड आहे. आणि ती म्हणाली की तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही तुमचे जे गायन आहे ते मला ऐकवा. आणि आता त्या पद्मसेना त्या राजकुमारीच्या त्या एक खांबी महालामध्ये रोजचा संगीतोत्सव होऊ लागला. राजाच्या कानावर गेल्यानंतर राजाने विचारलं सेविकांना, काय प्रकार आहे हा, कोण गात आहे तिच्याकडे एवढं सुंदर. तर त्या भ्याल्या विचारा की त्यांना माहीत होते की यांनी शिक्षा केलेलं असं आहे, मला काही शिक्षा करतील राजा म्हणून. ते म्हणाले तुम्हीच येऊन पहा. दुसऱ्या दिवशी सकाळी येतो म्हणाला राजा. इकडे काय झाले की 7.5 वर्ष होऊन गेले आणि आमच्या शनिदेवाला दया आली की किती सत्वशील आहे. आली जरी कष्टदशा पार न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळीच खाले ज्वाळापरी ती वरती उफाळे. असं त्याचं ते चरित्र पाहिलं राजाचं. आणि शनिदेव त्याचे प्रगट झाले. त्याला प्रगट झाल्याबरोबर त्यांनी त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण हाताने आणि पायाने डोळे गळायला लागले त्याचे. मला क्षमा करा म्हणाला, माझी चूक झाली, मी तुम्हाला हसलो. आणि तेव्हा शनिदेव म्हणाले की मी तुला प्रसन्न झाले, तुझे 7.5 वर्ष भरले आहे, तू कुठली कुरकुर न करता एवढे दुःख सहन केले आहे, तर तू मला वर माग, मी तुला वर देतो, तुला काय पाहिजे ते. तेव्हा तो म्हणाला की देवा काही करा, पण कोणत्याही प्राण्याला अशा प्रकारचे हे 7.5 तुम्ही देऊ नका, अशी मी तुम्हाला विनंती करतो. ते त्याचं शब्द ऐकून शनिदेवांना खूप आनंद झाला की तू परोपकाराचं बोलतो आहे. परोपकार वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती गावा दुहंती गावा, परोपकाराय मिदम शरीर. आज तुला एवढे कष्ट झालेले आहे, पण तू मला हातपाय मागितले नाही, तुझं गेलेलं राज्य तू मागितलं नाही मला, आणि तू सर्वांसाठी मला सांगतो की अशा प्रकारची दशा कुणाला देऊ नका. खरंच तू परोपकारी, साक्षात दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, असा साक्षात तू देवस्वरूप आहे, संतस्वरूप आहे. म्हणून तुला मी वरदान देतो, तुला गेलेलं राज्य आम्हीच मिळेल. आणि असं त्यांनी तथास्तु म्हटल्यावर तो अतिशय सुंदर असं तेजस्वी रूप त्या राजाचं प्रगट झालं आहे. आणि रूप सुंदर सुंदर असं त्याचं स्वरूप ते मदनाचा पुतळा राजाचं सुकुमार. आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला शनी महाराजांना. शनी महाराज म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू सगळं दुःख विसरून जा, आणि तू अशा प्रकारे परोपकार केल्यामुळे अशा प्रकारे कोणाला त्रास होणार नाही. तर तू परपीडा जाणणार आहे. वैष्णवजन तो तेणे कही जे पीड पराये जाणे रे. त्यालाच वैष्णव म्हणतात की जो दुसऱ्यांचं दुःख जाणतो. आपलं दुःख तर आपल्याला खूपच माहीत असतं. आपल्याला वाटतं आपल्या दोषासारखं दुःख कोणीच नाही. आमचे कबीर म्हणतात की दुःखन देखन लागतो माझ्यासारखा सुखी कोणी नाही जगात, इतकं जगामध्ये दुःख आहे. तेव्हा ते म्हणाले की अरे तुला काही दुःख दिलं नाही, की किती जणांना दुःख दिलं. आता ही यादी वाचतात आहे बघा आमचे शनी महाराज. त्यांनी कोणाकोणाला दुःख दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांचा नंबर, तुमचा आमचा पण नंबर असतोच. आपल्या जीवनामध्ये अशी कठीण परिस्थिती येऊन गेलेली असते. त्याच्यात त्यांनी गुरु आहे, शिव आहे, राम आहे, रावण आहे, इंद्र आहे, पराशर ऋषी आहे, असे सगळ्यांचे त्यांनी म्हणजे त्या प्रकारे त्यांना पीडा झाली, शनिपीडा ती सांगितली आहे. आता त्या कथा चालू होतात. आपला पहिला भाग कोणाचा झाला, आपल्या
आपल्या उज्जैनच्या विक्रमादित्य राजाला शनी महाराज आपलीच कथा आपण सांगत आहे की मी कोणाकोणामुळे माझ्यामुळे कोणाकोणाला त्रास झाला, नंतर ते मात्र सुखी झाले. असं शास्त्र आहे की शनी जेवढी पिडाळतो तेवढंच वैभव आपल्याला देत असतो, तेवढीच कीर्ती आपल्याला देतो. लोकेशणा पुत्रेषणा वित्तेषणासाठी आपण मरमर करत असतो, त्याच्यात आपल्या हाताने काही चुका होतात, आपल्याला गर्व होतो आणि म्हणून अशी शनी पीडा येते. परंतु त्यानंतर मात्र आपले दिवस चांगले येतात, असं पुष्कळांचा अनुभव आहे. म्हणजे त्या अशा प्रकारे या 7:30 नंतर काहीतरी चांगलं घडतं, तसं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आपल्याला त्या कथा आता स्वतः शनी महाराज विक्रमादित्याला सांगत आहेत. तुला काय सांगू विक्रमादित्या, एकदा मी गुरूंकडे गेलो आणि त्यांना गुरूंना म्हणालो की मी तुमच्या राशीला येतो. त्या गुरुजी म्हणाले नको रे बाप्पा, मला खूप भीती वाटते तुझी, म्हणे मला 7.5 वर्ष येतो, म्हणे नको येऊ. 5 वर्ष येतो, नको येऊ म्हणे. 2.5 वर्ष नको म्हणे. तर म्हणे 1 वर्ष नाही म्हणे, 1 वर्ष नाही म्हणे. तू फक्त माझ्याकडे 7.5 प्रहर येतो म्हणे, ते नको येऊ म्हणे. फक्त 1.25 प्रहर ये म्हणे. 1.25 प्रहर म्हणजे 1 प्रहर म्हणजे 3 तास, 1.25 प्रहर म्हणजे आपण समजू 4 तास. तर गुरुजी काय म्हणाले, गुरुजींना वाटलं आता काय 4 तासामध्ये आपण आपली स्नान संध्या एक देवाचं नामस्मरण करता करता 4 तास निघून जातील आहे. आणि मला माझं शनी काय करणार आहे असं त्यांच्या मनामध्ये गर्वाची भावना आली. शनी महाराजांना समजलं की गुरुजींना वाटतं की मी काय करू शकत नाही, तर आपण दाखवायचीच मजा, म्हणून त्यांनी चंग बांधला आणि हे स्नान संध्या करायला गेले नदीवर आणि स्नान संध्या वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर स्तोत्र चालूच होते. तर काय झालं की त्याच्याच वेळेला एक कोणीतरी फकीर तिथे आला, म्हणाला गुरुजी माझ्याजवळ 2 खरबूज आहेत ताजे तोडलेले, तुम्ही घेता का? तर ते म्हणाले काही हरकत नाही आणि त्यांनी 2 पैसे त्याला दिले. ते खरबूज आपल्या धोत्रामध्ये बांधले आणि ते निघाले परत आपल्या घराकडे जायला. तर तेवढ्यामध्ये काय झालं की तिकडून त्या दिवशी त्या गावचा जो राजा होता, त्या गावच्या राजाची 2 मुलं, प्रधानाचा आणि त्याचा तरुण मुलं, हे 15-16 वर्षाचे मुलं शिकारीला गेले होते आणि ते अजून आलेच नाही. सकाळचे गेलेले, ते सकाळचे 7चे गेलेले. आता 2ही वाजून गेले, 3ही वाजले, 3रा प्रहर यायला लागला तरी आले नाही. तेव्हा राजाला चिंता वाटली आणि त्यांनी सेवकांना पाहायला पाठवलं गावामध्ये. आता गावाच्या बाहेर निघत आहे तर तिकडून गुरुजी येत आहेत. तिकडून गुरुजींना पाहून, शेंडी बिंडी पाहून त्यांचा नमस्कार केला आणि त्यांनी विचारलं आपण कोण आहात? तर म्हणे मी हे आहे म्हणे, मी ब्राह्मण आहे म्हणे. तुम्ही ब्राह्मण आहे म्हणे, वाटत नाही म्हणे ब्राह्मण, तर तुमची कृती तर चांडाळासारखी दिसते. गुरुजींना नवल वाटलं, मी काय वाईट केलं? तर ते म्हणे हे पहा म्हणे तुमचं धोत्रामध्ये रक्त गळून राहिलं म्हणे तुझ्या धोत्रातून. काय म्हणे तुमच्या धोत्रामध्ये? ते म्हणे नाही म्हणे, मी आत्ता खरबुजं विकत घेतले ते आहेत, पहा म्हणे काढून. खोटं बोलता का म्हणे तुम्ही? आणि त्याच्यात त्या राजाच्या मुलाचं आणि प्रधानाच्या मुलाचं डोकं निघालं, रक्त वाहत होतं. आता ते सगळं पाहिल्यानंतर ते घाबरून गेले. सैनिक त्याला 2 हातांनी धरलं आणि त्याला राजाच्या समोर आणलं आणि हा म्हणे कशाचा ब्राह्मण आहे म्हणे हा माणूस? म्हणे हे बापाने तुमचे मुलं मारून टाकले. असं ऐकलं. संपूर्ण राज्यामध्ये, सगळ्या गावामध्ये कलकला झाला. सगळे लोक राजवाड्यासमोर जमा झाले. खूप गोंधळ झाला तिथे. राजा बेशुद्ध पडला, राणी बेशुद्ध पडली. त्याची जी सून होती ती स्वतः सती जायसाठी तयार व्हायला लागली. असा सगळा गोंधळ झाला आणि म्हणे राजा चिडून गेला, म्हणे याला आत्ताच्या आत्ता म्हणे तुम्ही याला सुळावर चढवा म्हणे. लोकांनी ओढून गुरुजीला बाहेर, गावाच्या बाहेर, एका क्षणात हे घडलं बरं सगळं. अशी लीला असते भगवंताची. तर ओढत बाहेर नेलो आणि तो एवढा मोठा सूळ आणि त्याच्यावर आता ते चढवणार. त्या गुरुजी म्हणाले मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण तुम्ही थोडंसं 1 प्रहरभर थांबा. मला तुम्ही सुळावर चढवा, परंतु मला 1 प्रहरभर थांबा तुम्ही. मी तुम्हाला सांगत होतो की ते हे काय म्हणतात ते खरबुजं मी घेतलेली, मी स्वतः डोळ्यांनी हाताने घेतले. ही काहीतरी माया आहे शनिदेवाची, तर तुम्ही पाहायला मिळेल, तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ थांबा. तर ते म्हणाले काही हरकत नाही, एवढा मोठा माणूस विनंती करतोय. तर म्हणून ते म्हणाले तिथेच बसले. ते दम खात सगळेजण झाडाखाली बसले. आता इकडे यांची सगळी तयारी झाली आणि आता पाहता तो प्रहर, 1.25 प्रहर निघून गेला आणि तेवढ्यामध्ये टाप घोडे करत ते दोघे राजपुत्र आणि तो प्रधानपुत्र दोघंजण गावामध्ये शिरले. जशी बातमी आली तशी धाव सगळीकडे झाली की मुलं परत आले. मग ते होते ते कोणाचे चेहरे होते ते पाहिलं तर ते चेहरे नाहीच, ते धोत्रामध्ये गुंडाळले तर ते खरबूज होते. एकदम सगळ्यांनी बातमी सांगितली की मुलं परत आले. राजाने त्याला 1 गाव बक्षीस देऊन टाकलं त्या माणसाला. एवढी सुंदर बातमी सांगितली आणि तो म्हणे राजा एकदम घाबरून गेला. मग ते गुरुजी म्हणत होते ते ब्राह्मण, त्यांचे ब्रह्महत्या मला घडली का? धावत हे करा म्हणे, त्यांना सुळावर चढवू नका. धावत सेवक गेला आणि त्याला सुळावर चढवू नका. ते बसलेच होते 3 जण. त्यांना मानाने सन्मानाने घेऊन आले. राजाने आपल्या ह्याच्यावर
राजाचं नाव त्यांना बसवलं. त्यांचे पाय धुतले. गुरुजी मला क्षमा करा, मला माझा भ्रम झाला. तो म्हणे तुझा काही भ्रम नाही, ही शनिदेवाची माया आहे म्हणे. काहीच कारण नसताना सव्वा प्रहर येतो म्हणाले तर माझी अशी एक तारांबळ उडवली म्हणे. माझी होत्याचं नव्हतं करून टाकलं म्हणे. असा शनी ग्रह असा श्रेष्ठ आहे म्हणे, त्याला आपण नमस्कार करूया. राजा म्हणाला की माझ्या हाताने आज ब्रह्महत्या घडत होती, भगवंतानी मला वाचवलं. त्यांनी नमस्कार केलं, सत्कार केला त्यांचा आणि गुरुजींना पाठवून दिलं. अशा गोष्टी मी केल्या आहे असं शनिदेव आपल्या मुखाने सांगत आहे याला विक्रमादित्याला. खरं कमाल आहे बा तुमची. हो म्हणे मी गुरुलाही भ्यालो नाही, मग मात्र मी गुरुजींना क्षमा मागितली. गुरुजी माझं चुकलं, परंतु मला माझं सामर्थ्य पाहायचं होतं. आणि नंतर मी शिवाकडे गेलो म्हणे. तर शंकराला गेलं, तर शंकराकडे गेल्यानंतर आता काय, शंकर तर देव के देव महादेव आहे. तर ते म्हणे, शंकर म्हणाले की तू माझं काय करणार आहेस म्हणे. नाही म्हणे तुम्हाला येतो म्हणे 7.5 वर्ष मी. तर म्हणे मला येऊन काय करशील म्हणे माझं तू. तर म्हणे नाही म्हणे मला यायचं आहे म्हणे. तर उद्या येतो, कधी येणार सांगून जा म्हणे, उद्या येतो म्हणे. आणि जसं उद्या येतो म्हणाले तर आमचे शंकर महाराज एका कोपऱ्यामध्ये याच्या कपारीमध्ये लपून बसले, कोणत्या कैलासाच्या. तो आला शनी तिथे भेटायला. तर म्हणे काय केलं म्हणे माझं तू. काहीच केलं नाही म्हणे माझं. तर म्हणे वाईट काय करायचं, तुम्ही माझ्या धाकाने लपून बसले, काय थोडं का झालं म्हणे. तू शिवतांडव करणारे जटाटवी गलज्जल जल प्रवाह पावित स्थले गले वलंबितांबु चंगतुंग मालिकां डमड्डमड्डमनिनादवड्डमरवयम चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव. असं तुम्ही संपूर्ण जगाचा प्रलय करणारे, तांडव नृत्य करणारे, माझ्या भीतीने तुम्ही गुहेमध्ये लपले, हे काय थोडं झालं का म्हणे. शंकर गालामध्ये हसले. यांचं आपलं काम पुढे चालूच होतं. आता ते म्हणाले तुला काय संक्रू विक्रमादित्या, मी मग नंतर याच्याकडे रामचंद्राला वनवास घडवला माझ्यामुळे. तुला तर माहिती आहे 14 वर्ष वनवास झाला. राम हा क्षत्रिय पुत्र आहे, राजकुमार आहे, परंतु त्याला शनी आला आणि त्याला वनवास भोगावा लागला. सीतेला सुद्धा रावणाने चोरून दिली. त्या रावणाची कथा तुला सांगतो, ऐकून घे. त्या रावणाच्याकडे काय झालं की एकदा नारद रावणाकडे गेले आणि ते पूर्ण त्या महालामध्ये फिरत होते. तर त्यांना त्याचा पलंग दिसला. कोणाचा, रावणाचा पलंग दिसला. तर ते पाहिलं तर त्या रावणाच्या पलंगाखाली 90 ग्रह सगळे दाबून ठेवलेले होते, उलटे दाबून ठेवले होते. कासव कसं असतं उलटं, तसं ते उलट्यासारखे दाबून ठेवले होते. आणि नारद त्यांच्याजवळ गेले. शनी महाराज सगळ्या ग्रहांना म्हणाले काय म्हणे ग्रहांनो, तुम्ही गरिबांना त्रास देता म्हणे, बळी तो कानपिळी. आणि आता यांनी एवढा मोठा लोकांना त्रास देऊन राहिला. साक्षात त्याने रामाची सीता पळवून आणली म्हणे. तुम्ही काहीच करून नाही राहिले म्हणे. तुमचा हा स्वभाव चांगला नाही म्हटलं गरिबांना त्रास देण्याचा. मोठ्या लोकांना तुम्ही काहीच त्रास देत नाही. शनी म्हणाला तुमचं म्हणणं गुरुजी बरोबर आहे, पण यांनी आम्हाला पालथं करून ठेवलं म्हणे. आम्हाला सरळ करा म्हणजे मी दाखवतो म्हणे त्याला. बरोबर म्हणे मी करतो म्हणे. मग तिथून ते आता ते कळीचा नारद म्हणतो आपण त्यांना. ते खरं म्हणजे त्यांना आपल्याविषयी कळकळ असते म्हणून ते अशा प्रकारची कामं करतात. आणि त्याला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे, ज्यांनी वाल्याचा वाल्मिकी केला, ज्यांनी लहानशा ध्रुवाला ध्रुवपद प्राप्त करून दिलं, ज्यांनी प्रल्हादाला प्रथम स्थान भक्तांमध्ये प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक असं पहिलं स्थान दिलं, ज्यांनी व्यासाच्या हातून भागवत लिहून घेतलं, असे ते नारद मुनी रावणाला आले. रावणाने त्यांचा सत्कार केला. बसवलं. कुठून आले, काय काही नाही म्हणे, सहज फिरत आलं. अरे म्हणजे नवग्रह दिसत नाहीत म्हणे इकडे कुठे तुझ्या याच्यामध्ये. हा म्हणे त्यांना पालतं घालून ठेवलं आहे म्हणे माझ्या पलंगाखाली, असं म्हणे. पण तुला हे माहीत नाही का, शत्रूच्या उरावर छातीवर पाय द्यायचा असतो, त्याच्या पाठीवर पाय देऊन तुला काय मिळणार म्हणे. हो ती गोष्ट खरीच आहे म्हणे. आणि त्यांना सरळ केलं आणि सरळ केल्यावर 6 महिन्यामध्ये ते लंकेचं राज्य होत्याचं नव्हतं झालं. तर असा मी सगळ्यांना त्रास देणार आहे. मी त्रास देतो असं नाही विक्रमादित्या, मी तुमच्या कर्माची फळं देत असतो. जो गर्भ झाला मी आणि माझे तुम्ही अडकले आहे, त्याच्यातून तुम्हाला काढण्यासाठी मी आणि यम आम्ही दोघंजणं काम करत असतो देवाच्या आज्ञेने. आता तुला पुढचं आत्मारंभ सांगतो. हरिश्चंद्र राजाची काय कथा झाली सांग बरं. तो एवढा मोठा राजा होता, सम्राट होता, परंतु विश्वामित्राने त्याने अशी परीक्षा घेतली की त्याला सर्वस्व दान करावं लागलं, त्याला बायको विकावी लागली, त्याला डोंबाऱ्याच्या घरी राहावं लागलं, त्याच्या मुलाला अनंत यातना झाल्या. तेव्हा असा माझा एक स्वभाव आहे. आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं संपूर्ण जगामध्ये सत्कीर्ती झाली. त्याची बायकोची तारा, आपण जे सकाळी ज्या प्रभात स्मरणीय आहेत, अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी,
तर त्याच्यामधली ही तारा हरिश्चंद्राची तारा, तिने अनंत कष्ट सहन केले आपल्या सत्वासाठी. दुसरी तारा एक बुधाची तारा आहे, जिच्या जिने चंद्राशी चंद्राने जिला पळवून नेलं होतं. आणि तिसरी तारा एक वालीची, ज्या वालीच्या तारेने सीतेला रामाला शाप दिला होता की ज्या प्रकारे तू मला माझ्या कारण नसताना माझ्या पतीला मारून मला पतिवियोग घडवला, तसाच तुला पत्नीवियोग घडेल. तर दुसरा जो वनवास सीतेला झाला तो या वालीच्या तारेमुळे झाला. अशा 3 तारा इतिहासात प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर असा त्या हरिश्चंद्राची तारा प्रातस्मरणीय आहे. तिला नमस्कार करू हरिश्चंद्राला. पुन्हा त्यांनी सांगितलं की मी इंद्राला सुद्धा असंच मी आलो तर इंद्राला इच्छा झाली, अहिल्याला त्यांनी त्रास दिला आणि त्यांच्या ऋषींच्या गौतम ऋषीच्या शापामुळे त्याच्या अंगाला हजारो छिद्र पडली. भगनेत्र म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मी चंद्राला सुद्धा दुर्मती झाली आणि त्यांनी आपल्या गुरुच्या पत्नीला त्रास देऊन त्याच्यापासून बुधाचा जन्म झाला. तीच तारा बृहस्पतीची बायको तारा, तिच्यापासून बुधाचा जन्म झाला. त्याची जगामध्ये कलंक लागला चंद्राला. त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषींसुद्धा लागला आणि त्यांचे 100 पुत्र विश्वामित्रांनी मारून टाकले. त्यांना अत्यंत दुःख झालं. असा मी ज्यांच्या राशीला जातो त्यांचं असं होतं नव्हतं होऊन जातं. त्याच्यातनं पाराशर ऋषींच्या मनामध्ये मत्स्यगंधेला बघण्याची इच्छा झाली, वासांचा जन्म झाला. असे किती ठिकाणी माझे प्रताप तुला ऐकायला. पांडवांना लागला तर त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची ग्रहदशा त्यांना भोगावी लागली. कौरवांना लागलं तर कौरवांचं सर्वच नष्ट झालं. त्याच्यानंतर श्रीकृष्णाला सुद्धा समंतकमणी चोरल्याचा आरोप आला. श्रीकृष्ण म्हणाला काय रे गंमत करतो बापा. तर म्हणे त्याच्याशिवाय म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या मी आलो म्हणून तुमच्या गोष्टीमध्ये मी अमर झालो म्हणे तुमच्या याच्यामुळे. म्हणून आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की सर्वांना की मी जो आहे शनी म्हणा यम म्हणा आम्ही तुमचे मित्र आहोत. तुमच्या चांगल्या कार्यासाठी आमची मर्मर असते आणि म्हणून चुकलेल्यांना दंड देण्याचा अधिकार भगवंताने आम्हाला दिला आहे. अशा प्रकारे विश्वामित्राला आपल्या त्या राजाला त्यांनी विक्रमादित्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या होता. सकाळ झाली आणि त्यांनी साष्टांग नमस्कार केला भगवंतांना, क्षमा मागितली आणि अशीच कृपा राहू द्या म्हणाले. आणि हे जे स्तोत्र जे कोणी ऐकतील त्यांनी शनिवारी तरी हे स्तोत्र वाचावं, त्यांना शनीची अकृपा होणार नाही असं त्यांनी स्तोत्राला हे दिलं. आणि होता सकाळ झाली. सकाळ झाल्यावर शनी महाराज तिथे गुप्त झाले, नमस्कार केले, तुझं राज्य तुला मिळेल आशीर्वाद दिला. इकडे हा सकाळी राजा आपलं स्नान संध्या करून तिचा महाल पाहायला आला आणि पाहता असा सुंदर तिथे राजस सुंदर मदनाचा पुतळा त्यांनी पाहिला. कोण आहे आपण, काय आहे. तिला पद्मसेनेला विचारलं. पद्मसेना तो म्हणाला मी जो तुम्ही मला ज्या तस्कराला तुम्ही शिक्षा दिली होती हातपाय जाडायची तोच मी आहे. हे असं कसं घडलं. तर हे सगळं शनीच्या अवकृपे शनी महाराजांच्या अवकृपेमुळे घडलं आहे. मला 7.5 वर्ष. आपण कोण आहात. तर मी म्हणे विक्रमादित्य राजा आहे म्हणजे. ऐकल्यावर तो घाबरून गेला. तो चंद्रसेन त्यांच्या त्या राज्यातले होते. ते हा सम्राट होता, विक्रमादित्य चक्रवर्ती होता. नमस्कार केला साष्टांग. आपली मुलगी त्याला अर्पण केली पद्मसेना त्याला आणि फार मोठं सुंदर लग्नाची सगळी तयारी केली. आणि त्यांनी सांगितलं तर त्या तेल्याला बोलवा. त्या तेल्याकडे त्यांनी खाऊ घातलं त्याला 7 वर्ष. त्याला एक गाव त्याला बक्षीस दिलं त्या राजाने. नंतर वाण्याला त्या सावकाराला बोलवा म्हणे. त्या सावकाराला बोलावलं. सावकार घाबरत आला म्हणे माझं काय चुकलं, मला राजा कशाला बोलतो, हाच तस्कर आहे म्हणे तुमच्याकडे आलेला. मग त्या तस्कराला घेऊन चला म्हणे तुमच्या त्या शयन मंदिरात गेले रंगमंडपात. तिथे तो जो हंसाने खाल्ले होते मोती ते सगळ्यांच्या समोर हंसाने ते मोती टाकले. फार वाईट वाटलं त्याला. त्या हिला पण त्या अलौकिका त्याची जी मुलगी होती तिला वाईट वाटलं की आपण एवढ्या मोठ्या माणसावर आपण आळ घेतला. त्यांनी क्षमा मागितली आणि अलौकिका त्यांनी हे केली. महिनाभर उत्सव झाला पूर्ण गावामध्ये. सगळे गावं जेवले, आजूबाजूचे सगळे राजरोजे झाले. सगळ्यांनी अहेर केले भगवंताला विक्रमादित्याला. आणि मोठ्या महिन्यानंतर ह्या दोघी आपल्या सुंदर अशा त्या पत्नी घेऊन विक्रम राजा आपल्या नगरीकडे परत आला उज्जैनला. बातमी लागल्यानंतर संपूर्ण गाव त्याच्या स्वागतासाठी आलं आणि एका शुभ मुहूर्तावर त्याचा सुंदर प्रकारे राज्यारोहण समारंभ झाला. तर हे सगळं शनीच्या कृपेमुळे आणि अवकृपेमुळे ही कथा घडली आहे. म्हणून ज्यांना शनीची कृपा हवी आहे त्यांनी शनिवारचा उपवास करावा असं सांगितलं. उपवास झाला नाही तरी निदांजन समाभासन रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिश्चरम या मंत्राचा जप करावा. आपल्याच्याने झाला तर कोणाकडून करून घ्यावा.
आणि शनी महाराजांची कृपा व्हावी म्हणून त्यांना शरण जावं अशा या कथेमध्ये आपल्याला सांगतात. तात्याजी महिपतींनी ही 388 म्हणजे 12 कमी 400 ओव्यांचा आहे हे आहे शिवमहाराजांची कथा आहे, शनी महाराजांची. आपण जरूर वाचावी. ही वाचणं होत नाही म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे. तो तुम्हा सर्वांना आवडला त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देते, नमस्कार करते. असेच तुमचे आशीर्वाद कौतुकाची फुलं मला सोबत राहू माझ्या विनंती करते. मी नीता कुलकर्णी पुल्लीवार आपली रजा घेते. नमस्कार. जय शनी महाराज. पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय श्रीराम. मी नीता जय कुलकर्णी हिंदू राष्ट्र, पुल्लीवार. जय भजनानंद. आपण शनी महात्म्य याच्यातून शनी महाराजांची कथा ऐकतो आहे. आपला पहिला भाग झाला. 100 ओव्या आपल्या